अचानकच ना गावी जायला निघाले होते. आता हा व्हिडिओ आहे ना खूप दिवसापूर्वीच आहे. आता खूप दिवस काही व्हिडिओ मी टाकत नव्हते. त्याचं कारण काय सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये काही नाही काहीतरी अशी छोटी मोठी कारणं असतात, ज्यावेळी ना खूप सारं टेन्शन येतं आणि मला पण तसंच झालं होतं. त्यामुळे ना काही करायची पण माझी काही इच्छासुद्धा होत नव्हती. त्यामुळे व्हिडिओ पण काही मी अपलोड करत नव्हते. कसं आहे ना, रोज मरे त्याला कोण रडे असंच काहीसं झालं होतं माझ्याबरोबर. त्यामुळे मी तर आता ना सगळं सोडून दिले. आता कोणाला कुठल्याही गोष्टीसाठी ना तक्रार करायची नाही असंच मी तर ठरवले. आणि चला आजपासून आपलं ना व्हिडिओ रेग्युलर येत जातील. आता गावी जायचं अचानक कारण म्हणजे ना, मे महिन्यात जेव्हा मी गावी गेले होते ना, तेव्हा माझ्या पुन्हा पोटात दुखायला लागलं होतं आणि माझी पुण्यात ट्रीटमेंट चालू असून सुद्धा ना मला परत त्रास होता. त्यामुळे तिथल्या डॉक्टरांकडे मी गेले होते. तर तिथं माझी ट्रीटमेंट नाही 3 महिन्यासाठी मला सांगितलं होतं. पण अगोदर म्हटलं एका महिन्यात तरी बघूया काय फरक पडतोय का. तर मला एका महिन्यातनं चांगला असा फरक पडला. त्यावेळी म्हटलं चला आता फरक पडला तर म्हटलं 100 ठिकाणी दाखवण्यापेक्षा ना आपलं गावी गेलेलंच बरं. त्यामुळे असं ना आधीमध्ये गावाला जायचं प्लॅनिंग झालं होतं. आता गावी जाते म्हटलं, चला म्हटलं थोडंसं फेशियल तरी करून घेऊया. खूप दिवस झालं विचार करू ते करायचा, पण काही वेळच भेटत नव्हता. आज वेळ थोडासा होता आणि मुद्दामच काढला होता. त्यामुळे ना पटकन फेशियल वगैरे करून घेतलं. आणि गावी जायचं म्हटलं ना आम्हाला काहीतरी वेगळाच आनंद होतो. आणि आज चक्क माझ्या पिलूने स्वतःहून सगळी खेळणी भरली होती, नाही तर ना पसारा करून ठेवतो आणि माझं सगळं वाटणीला ठेवतो. आता गावी जायचं म्हटलं ना की असं काय मोकळं जाताच येत नाही. थोडी ना थोडी कपडे तर न्यावी लागतात आणि शिवांचे कपडे तर ना आवर्जून मला घ्यावीच लागतात, कारण त्याचं कसं आहे ना इकडे तिकडे खेळणार, त्यामुळे ना कपडे वगैरे घाण करतो. त्यामुळे एका दिवसासाठी जरी जायचं म्हटलं ना गावी, तरी मला त्याचे सगळे ना कपडे घ्यावी लागतात. बॅग सगळी पॅक केली. नंतर बघितलं तर चिठ्ठी ना बाहेरच राहिली होती. म्हटलं बरं लक्षात राहिली, कारण ज्या गोष्टीसाठी जात होते तेच ना कारण मी राहिलं असतं. कारण मॅडमने सांगितलं होतं की येताना जी चिठ्ठी आहे ना ती येताना पुन्हा घेऊन ये, कारण त्यांनी ना असं मला फाईल वगैरे काही दिलीच नव्हती. मस्तपैकी इकडे चहा वगैरे करून घेतला आणि माझ्या पिलूची इकडे काहीतरी वेगळीच मस्ती चालली होती. सगळं आवरून वगैरे घेतलं. चला म्हटलं आपण पण मस्त अशी तयार होऊया. छान अशी तयारी वगैरे झाली आणि मग निघालो गावी जाण्यासाठी.